आपल्यासोबत आमदार संग्राम तोपटे आहेत. दादा, काँग्रेस आंदोलन करण्यात येते, काय सांगाल, कशाबद्दल आंदोलन, काय? मुळामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आपला जो आज या ठिकाणी आहे तो पाहत असाल की या राष्ट्रीय महामार्गावरती वारंवार अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या खेडशिवापूर टोलनाक्याची काय दुरावस्था आहे हे मी अधिकच तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. जवळपास आत्तापर्यंतचं 7वं 8वं आंदोलन आमचं त्या ठिकाणी आहे, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. सर्वात महत्त्वाचा सध्याचा विषय म्हणजे उड्डाणपुलांची रस्त्यांची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत आणि ती इतक्या संत गतीने सुरू आहेत की त्यामुळे जे सर्व्हिस रोड त्यांनी केलेले आहेत त्या सर्व्हिस रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे. तसेच मुख्य रस्ता जो राष्ट्रीय महामार्गाचा आहे तोही त्या ठिकाणी बऱ्यापैकी नादुरुस्त झालेला आहे. आणि आज जर तुम्ही शनिवार रविवारची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी हजारो लोक पर्यटक, विशेष करून हे एकतर खरं तर या पश्चिम भागामध्ये जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यातून हजारो पर्यटक किंवा नागरिक रोज या ठिकाणी येत जात असतात आणि या ठिकाणी कमीत कमी 1-1 तास या रस्त्यासाठी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळं त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये आबालवृद्ध आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरती कुठेही त्या ठिकाणी शौचालयसुद्धा नाही अशी परिस्थिती. म्हणजे आपत्कालीन व्यवस्था असेल, आता इथं जर मेडिकलची व्यवस्था बघितली तर इथं एखादी ॲम्ब्युलन्स असती, परंतु ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध होत नाही. नागरिकांना अपघात झाला तर त्याला कुठल्याही त्या ठिकाणी तात्काळ प्रशासनाची मदत होत नाही. आणि विशेष म्हणजे खड्डाच जर का त्या ठिकाणी रस्त्याला एवढ्या प्रचंड प्रमाणात आहेत तर आज तुम्ही हे टोल कशा पद्धतीने वसूल करताय, हे बेकायदेशीरपणे हे टोल वसुली त्या ठिकाणी सुरू आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून हा टोल नाका स्थलांतरित करावा आणि संपूर्ण रस्त्याचं काम त्या ठिकाणी व्हावं. कारण की मेंटेनन्सची कामं पावसाळ्यापूर्व करावी लागतात. तुम्ही पाहिलं असेल, संपूर्ण गटाराच्या व्यवस्था असेल किंवा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असेल, मान्सूनपूर्व कुठल्याही पद्धतीची कामं या ठिकाणी झालेली नाहीत. आणि म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळं याचीच जर ही मुख्य रस्त्याची दुरावस्था आहे तर अंतर्गत रस्त्याची विशेष वेगळा आहे. म्हणून आमची सरकारला त्या ठिकाणी मागणी आहे, याबद्दलची ठोस भूमिका सरकारनं त्या निमित्तानं जाहीर केली पाहिजे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत जरी या टोल त्या ठिकाणी असला तरीसुद्धा केंद्र सरकारसुद्धा आणि राज्य सरकार याने दोन्ही मिळून याच्याबद्दल एकत्रित निर्णय घेतला पाहिजे आणि या टोलची माफी जोपर्यंत रस्त्याचं पूर्ण काम त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत टोलची माफी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे.